घरचा तंत्र आणि वनस्पती तंत्रामध्ये सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे। आज औषध जी दाखवणार आहे ती ढाळ घ्यायचं औषध आहे। बरेच जणांचे फोन येतात की पाडेमामा आम्ही तुमच्याकडे ढाळ घ्यायला येऊ का? तर मित्रांनो ढाळ घ्यायचा हे असतो सकाळी इकडे सूर्यानं किरण टाकलं की इकडे औषध घ्यायचं असतं। तर लांबून येणाऱ्या माणसासाठी की तुम्हाला घरी ढाळ घ्यायचा आहे। ही औषध असे पॉकेट बनवून औषध भेटतं आणि असं पॉकेट तुम्हाला भेटल्यानंतर शनिवारी किंवा मंगळवारी ह्या 2 दिवशी तुम्हाला डाळ घ्यायचा आहे। हनुमंताचा वार आहे, ह्या दिवशी 2 दिवशी डाळ घ्यायचा आहे। कसा तर एक गावरान गाईचं गोमूत्र घ्यायचं, ते गोमूत्र तुम्हाला वस्त्रगाळ 7 वेळा काढायचे, म्हणजे ती गाळून घ्यायचं 7 वेळा वस्त्रातून गाळून घ्यायचं 7 वेळा। त्याच्यामध्ये हे औषध फक्त टाकायचं, तुम्हाला औषध टाकून चांगलं बोटानं हलवून ही पोटातून घ्यायचंय सकाळी 6 वाजता। 6ला घेतल्यानंतर मित्रांनो काय होईल, एखाद्या माणसाचा कोटा जड असेल तर 12, 1, 2 अशा ह्या टायमाला त्याला उलट्या होत्या, अगर जुलाब होऊ शकतं, दोन्हीपैकी एक काहीतरी होणार। दुसरी गोष्ट मित्रांनो, जर छातीमध्ये वरच्या आतड्यात जर काही घाण असेल तर उलटी होते एखाद्याला, आणि एखाद्या पोटामध्ये जर घाण असेल तर एखाद्या आतड्यात पोटात जर काही घाण असेल तर जुलाब होते। जुलाब असे होते 2-4 जुलाब होणार आणि सगळी घाण निघून जाणार। जुलाब झाल्यानंतर 2 दिवस हलका अन्न खायचं, जड अन्न काही खायचं नाही। तुरीचं वरण, आपलं साधं वरण घ्यायचं, वरण ज्वारीची भाकर, भात, साधं अन्न खायचं 1-2 दिवस। 2 दिवस साधं अन्न खाल्ल्यामुळे तुम्हाला ते पचायला बरं पडतं। तर ही ढाळ घ्यायचं जे औषध आहे तर लांबाल्या माणसाने हे पोस्टानं तुम्हाला पीड पोस्टानं भेटून जाईल। दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, पोस्टानं पाठवताल ह्याची गॅरंटी घ्या, असं नसतं मित्रांनो। माझ्याकडे रोज 4-5 एक दिवसाला 2 दिवसाला पार्सल असतात, प्रत्येकाचे पार्सल काळजीनं पाठविल्या जातात। पैसे पाठवले की दुसरं रोजी तुमचं पार्सल पाठविला जाईल, ह्याच्यात काय मुळी शंका घ्यायची गरज नाही। कारण माझ्याकडे आता सध्या 5 पार्सल तयार केलेले आहेत, पण तुमचं औषध येणार पोस्टानं 1 दिवस उशीर लागेल किंवा कमी होईल रविवार शनिवार म्हणून। तर ही ढाळ द्यायचं औषधाची पुढे मित्रांनो, ज्यांना कोणाला लागले तर फोन करा, ह्याच्यावर आपला नंबर दिलेला आहे। जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आज ना उद्या चांगला औषधाचा फायदा होतो। ढाळ घेतल्यावर मित्रांनो काय होतं, ढाळाचे प्रकार काय होतात, पोटाचे विकार काय होतात, ढाळ का घ्यायचा? तर एखाद्या माणसाला शंका असते पोटात काहीतरी खाऊ घातलेलं आहे, पोटामध्ये दुखत आहे आणि पोट गच्च राहणं, अमुक तमुक अशा भरपूर भानगडी आहेत। तर मित्रांनो त्याच्यापासून तुम्हाला एक आपल्याकडे दुसरं एक पॉकेट भेटतं, ती पॉकेट तुम्हाला वापरल्यावर काही जे असेल नकारात्मक शक्ती, 9 घरं पॉकेट म्हणतात त्याला काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी 9 घरं शांत झाल्यानंतर तुमचे जी नकारात्मक शक्ती आहे ती पण निघून जायला मदत होती मित्रांनो। 9 घरं एकदम शांत झाले की नकारात्मक शक्ती, वाईट गोष्टी शरीरातून अंगातून निघून जातात आणि माणूस सुखी होतो। तर ते 9 घरं पॉकेट पण वापरायला तुम्हाला आपल्याकडे भेटून जाईल मित्रांनो। तर ही ढाळ घ्यायचं औषध आहे मित्रांनो, ज्यांना घ्यायचं आहे त्याने कॉन्टॅक्ट साधवा आणि प्रत्येकाने ढाळाचं तुमच्या घरी ढाळ घ्यायचा आहे। माझ्याकडे यायची गरज नाही मित्रांनो, तुमच्या घरी सांगितल्या पद्धतीत फक्त ही पुढे गोमूत्रामध्ये टाकून तुम्हाला गोमूत्र घ्यायचं आहे, बाकी काही करायचं नाही। जेवढा आणि एखाद्या वेळेस गावरान गाईचं गोमूत्र नाही भेटलं तर आपल्या मेडिकलला गोमूत्र 10-20 रुपयाला बॉटल भेटते मित्रांनो, ती तुम्हाला बॉटल घ्यायची आणि हे औषध गोमूत्रामध्ये टाकून घ्यायचं आहे ढाळ घेण्यासाठी। जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा। लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू, आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा। नमस्कार, जय हरी, जय महाराष्ट्र।